लाडकी बहीण योजनेची तुम्ही अजूनही के-वाय-सी केली नसेल, तर 31 डिसेंबर 2025 ही ई-के-वाय-सी करण्यासाठी शेवटची तारीख देण्यात आलेली आहे. ई-के-वाय-सी कशी करायची याची A to Z लाईव्ह प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओला अजिबात स्किप करू नका. आणि ज्या लाडक्या बहिणी सिंगल राहतात, ज्यांचे पती किंवा वडील हयात नाही, त्यांच्यासाठी वेगळी ऑप्शन देण्यात आलेला आहे. त्या महिलांना त्यांचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते जवळच्या अंगणवाडी सेविका आहेत त्यांच्याकडे जमा करायचे आहेत. तर आपण या व्हिडिओमध्ये लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी कशी करायची याची लाईव्ह प्रोसेस पाहणार आहोत. चला तर व्हिडिओ सुरू करूया. तर लाडक्या बहिणीची ई-के-वाय-सी करण्यासाठी तुम्हाला ladkibhin.maharashtra.gov.in या वेबसाईटवरती यायचं आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी येथे क्लिक करा. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर एक नवीन वेब पेज इथे ओपन होणार आहे. तर इथे पाहू शकता ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. सर्वात प्रथम लाडक्या बहिणीचा इथे आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकल्यानंतर खालती कॅप्चा कोड देण्यात आलेला आहे. त्यानंतर खालती आधार प्रमाणीकरणासाठी संमती द्या. संमती देण्यासाठी खालती पाहू शकता मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचे आणि त्यानंतर OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर मित्रांनो, जी लाडकी बहीण आहे तिच्या आधार कार्डशी जो मोबाईल नंबर लिंक असणार आहे त्यावरती एक 6 अंकी OTP जाणार आहे. तो OTP तुम्हाला इथे एंटर करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर पुढे पाहू शकता आता त्या लाडक्या बहिणीच्या वडिलांचं, जर ती लाडकी बहीण विवाहित असेल तर पतीचं आणि ती लाडकी बहीण अविवाहित असेल तर वडिलांचा तिथे आधार नंबर व्हेरीफाय करायचा आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता ई-के-वाय-सी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, वडिलांचा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. तर इथे वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकल्यानंतर खालती कॅप्चा कोड देण्यात आलेला आहे. कॅप्चा कोड टाकल्यानंतर खालती आधार प्रमाणीकरण करायचं आहे. त्यामध्ये तुम्हाला मी सहमत आहे या ऑप्शनवरती क्लिक करून OTP पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर वडिलांच्या किंवा पतीच्या पण मोबाईल नंबर आधारशी लिंक आहे त्यावरती एक 6 अंकी OTP गेलेला आहे. तो 6 अंकी OTP इथे एंटर करायचा आहे आणि सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर पाहू शकता इथे वडिलांचं किंवा पतीचं नाव इथे देण्यात आलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला इथून जात प्रवर्ग निवडायचा आहे. जात प्रवर्ग निवडल्यानंतर खालती विचारण्यात आलेला आहे होय किंवा नाही. तर तुम्हाला इथे दोन्हीही ऑप्शनमध्ये होय होय हे ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि ते खालती एक चेकबॉक्स देण्यात आलेला आहे. यावरती क्लिक करा आणि त्यानंतर तुम्हाला सबमिट करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर तुम्ही इथे पाहू शकता ही सर्व माहिती भरल्यानंतर तुम्हाला इथे ग्रीनमध्ये सक्सेस, तुमची ई-के-वाय-सी पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झालेली आहे. म्हणजे आता या लाडक्या बहिणीची जी ई-के-वाय-सी आहे आता पूर्ण झालेली आहे. तुम्ही अशा प्रकारे घर बसल्या मोबाईलवरून तुमची लाडक्या बहीण योजनेची ई-के-वाय-सी करू शकता. यामध्ये जर तुम्हाला कुठला डाऊट असेल तर तुम्ही मला कमेंट करून विचारू शकता. आणि हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओसाठी एक लाईक आणि अशाच नवीन अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.